प्रायोजक कंपनीचे सीनियर मॅनेजर मिस्टर गुरुनाथ सुभेदार आज आपल्या बरोबर आहेत। आपण ह्याविषयी त्यांचं मत जाणून घेऊया। सो मिस्टर सुभेदार, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा विषय चांगलाच गंभीर आहे आणि याच्याबद्दल ही इथे कशी? देवा, आता काय बोलू हिच्या समोर? मिस्टर सुभेदार बोला। हो, मला असं वाटतं की हा विषय गंभीरच आहे आणि विवाहबाह्य संबंध हे वाईटच। हो मॅडम, मिस्टर सुभेदार, मिस्टर सुभेदार, हा? प्लीज बोला काहीतरी। तुम्हाला काय वाटतं, विवाह बाह्य संबंध असायला हवेत की नकोत? नाही, मी असं कुठे म्हटलो। मला फक्त एवढंच म्हणायचंय की हे असं काही होणं आपल्या हातात जरी नसलं तरी ज्याला जे वाटतं ते त्याने करावं, नाही का? म्हणजे ज्याला नाही वाटत असं करावं त्याने करू नये आणि ज्याला वाटतं त्याने त्याने त्याचं बघावं। खूपच डिप्लोमॅटिक उत्तर दिलं तुम्ही मिस्टर सुभेदार। कोणाला काय वाटतं हे आम्हाला नाही ऐकायचंय, आम्हाला तुमचं मत ऐकायचंय। आता तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा सुंदर मॉड मुली असतीलच ना? तुम्हाला एखाद्या मुलीबद्दल कधी आकर्षण नाही वाटलं? छे छे, असं माझ्या बाबतीत तरी अजून झालेलं नाहीये आणि ऑफिसला आपण काम करायला जातो ना, त्यामुळे या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मला तरी वेळ नाही मिळत। कसं आहे, काम माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे। ती माझ्यासाठी एक तपस्या आहे आणि कितीही रंभा, मेनका, उर्वशी आल्या तरीही या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणं त्यांना शक्य होणार नाही। म्हणजे काम तुमच्यासाठी तपश्चर्या आहे आणि ती कुणीच भंग करू शकत नाही। हो, अगदी बरोबर। म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या बायको व्यतिरिक्त कुठलीही मुलगी कधी आवडली नाही आणि आवडणारही नाही। एम आय राईट? येस। म्हणजे तुमचं तुमच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम आहे। हो, अरे वा, आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करणाऱ्या नवऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे। माझा पुढचा प्रश्न आहे ॲडव्होकेट व्यवहारे यांना। मला सांगा, विवाहबाह्य संबंधांकडे कायद्याच्या दृष्टीतून कसं बघायचं? कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं
तर हे असे विवाहबाह्य संबंध ठेवणं हा एक गुन्हा समजला जातो आणि त्याला बायनॅमी म्हणतात. ह्यात अशीही तरतूद आहे की प्रथम बायकोला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यात नवऱ्याला अटकही होऊ शकते. बघा, या गोष्टीला कायदाही मान्यता देत नाही. आता आपण आपला कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणाला तरी बोलायची संधी देऊया. प्रत्येक कार्यक्रमात आपण हे करतोच, पण आज आपल्याकडे काहीतरी बोलायला एक विशेष गेस्ट आली आहे आणि ती आहे राधिका. तर ही आहे राधिका, एक सर्वसामान्य गृहिणी. आपला संसार, घर, नवरा, मूल ह्यात रमणारी. तर राधिका, तुझ्या नवऱ्याचं तुझ्या व्यतिरिक्त कुणावर प्रेम आहे? हो. आहे. बोल राधिका. त्यांना असं वाटत असेल का मला काहीच माहिती नाही, पण तसं नाहीये. मला सगळं माहिती आहे. सांग राधिका, सांग, तुला काय माहितीये? माझ्या नवऱ्याचं त्यांच्या कामावरती जास्त प्रेम आहे. खूप प्रेम करतात ते आपल्या कामावर. राधिका, मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. हा. मला सांग, जर उद्या तुझा नवरा या विवाहबाह्य संबंधांच्या विळख्यात सापडला तर तू काय करशील? रेवतीने मला जो प्रश्न विचारलाय त्याचं मी इतकंच उत्तर देऊ शकते की माझा नवरा असं काहीच करणार नाही. माझा पुरा भरवसा आहे त्यांच्यावर.